पंकजा मुंडे यांचा पराभव गावच्या जिव्हारी। 5 दिवसांपासून गाव उपाशी। आष्टी तालुक्यातील शहरापासून काही अंतरावर असलेल्या पांगुळगव्हाण गावात बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार पंकजा मुंडे यांना या गावाने 1000 मतांपैकी 926 एक गठ्ठा मते देऊनही त्यांचा पराभव झाल्यानं या गावात मागील 5 दिवसांपासून एकही चूल पेटली नसल्याचा दावा पांगुळगव्हाण ग्रामस्थांनी केला। गावातील मारुती मंदिरात ग्रामस्थांकडून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण गावाची लोकसंख्या 1200च्या घरात असून या गावात 1000 मतदान आहे। बीड लोकसभा निवडणुकीत या गावानं महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना 980 पैकी 926 एवढे मतदान केले आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासह अन्य 40 उमेदवारांना या गावातून एकही मत मिळालेले नाही। मतदान करूनही महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानं या गावातील चूल पेटलेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन राजकीय पुनर्वसन झाल्याशिवाय गावात चूल न पेटवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे। या अन्नत्याग आंदोलनात हरिभाऊ गीते, शिवाजी गीते, नंदू गीते, गहिनीनाथ गीते, रोहिदास गीते, तानाजी गीते सहभागी झाले, अशी माहिती पांगुळगव्हाणचे सरपंच तुकाराम गीते यांनी दिली आहे। प्रतिनिधी शरद गर्जे, आष्टी। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे। झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजाताई यांचा पराभव झाला, त्यामुळे सर्व ओबीसी समाजाला मोठे दुःख झाले। एवढे दुःख झाले की साहेब ज्यावेळेस गेले त्यावेळेस असे सर्व जनतेला दुःख झाले होते। पूर्ण मराठवाडा व पूर्ण महाराष्ट्रात सर्व जनतेवरती दुःखाचा डोंगर कोसळला। तरी बीड जिल्ह्यामध्ये असे आमचे एक गाव आहे पांगुळगव्हाण। त्या गावामध्ये सर्व नागरिकांचे मी प्रथम आभार मानतो। त्या गावामध्ये सर्व लोकांनी 100% मतदान केले आणि 2-2 दिवस अक्षरशः लोक रडत होते। 2-2 दिवस त्यांनी चुली पण पेटवली नाही आणि 2-2 दिवस असे ते लोक उपाशी होते। एवढे लोकांनी हाल म्हणजे दुःख झाले आहे। तसेच अशीच आमची विनंती आहे की महायुतीच्या सरपंच या नात्याने राज्यातील महायुतीच्या नेत्यांना, देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांना पूर्ण गावकऱ्याच्या वतीने व बीड जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील सर्व ओबीसी जनतेच्या वतीने विनंती करत आहे की ताईंना मंत्रिपद द्यावे ही सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो। ओबीसी समाजाला आधार द्यावा हीच आमची सर्व समाजाच्या वतीने विनंती करत आहे।